आपण आलेलो होतो बघा, वेगवेगळे भाग केलेले आहेत. साक्षी कोणाला म्हणायचं, आत्मा कोण, कुटस्थ कोण, उटस्थ कोण, प्रमाता कोण, जीव चैतन्य कोण, संसारी कोण, प्रमाण चैतन्य कशाला म्हणायचं, प्रमेय चैतन्य कशाला म्हणायचं आणि प्रमा चैतन्य कशाला म्हणायचं, ह्या गोष्टी आपण शिकवलो. परत एकदा याची उजळणी करायची का की नको? झालं ना? विचारलं तर सांगता येईल का? प्रमा चैतन्य म्हणजे काय, प्रमातृ चैतन्य म्हणजे काय, हे सांगता येईल का? सांगता येत नसेल तर परत शिकवावं लागेल आणि तुम्हाला घरी उजळणी करावी लागेल. चला आता बघा, जीव म्हणजे प्रमाता चैतन्य, ज्याला आपण जीव जीव म्हणतोय त्यालाच काय म्हणायचं, प्रमाता चैतन्य किंवा प्रमातृ चैतन्य. बरोबर आहे? प्रमातृ चैतन्याविषयी दोन मत आहेत, अवच्छेदवादी व आभासवादी यांचा मत आहे. या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. जीव म्हणजे प्रमाता चैतन्य किंवा प्रमातृ चैतन्य, याच्याविषयी दोन मत आहेत, अवच्छेदवादी और आभासवादी. याच्यामध्ये काय फरक आहे? चैतन्य व्यापक आहे. चैतन्याच्या एवढ्या तेवढ्या गोष्टीमध्ये अडकून पडत नाही. पाहणाऱ्याची दृष्टी आहे ना, म्हटलं तर अडकलाय, तो म्हणतोय म्हणून, पाहिलं तर त्याला आड कोणीच येऊ शकत नाही, ते कुठेच अडकवू शकत नाही, कोणीच त्याला अडकवू शकत नाही. बरोबर आहे? पण व्यापक चैतन्यास फक्त अंतःकरण अवच्छेदक, अवच्छेदक का अर्थ का, अवच्छेदक याचा अर्थ काय खाली टीकेमध्ये दिलेला आहे. अवच्छेदक का अर्थ काय, संकोचक. संकोचक जे मोठं असेल त्याला लहान करून दाखवणार असतं, त्याला संकोचक म्हणतात. संकोचक म्हणजे काय, जे व्यापक आहे, मोठं आहे, त्याला छोटं करून दाखवणार, त्याला काय म्हणतात, संकोचक. अथवा अवच्छेदक याचा अर्थ निराळे करून दाखवणार, इतरांपेक्षा वेगळं काढून दाखवणं आहे ना. आता बघा, पेंट घ्यायला तुम्ही दुकानात गेल्यानंतर पेंडीचं एवढा कुठेतरी ढीक केलेला असतो. मग तो माणूस दुकानदार काय करतो, कसल्याचे माप असतो ते असं घेतो आणि तागड्यात टाकतो, असं घेतो आणि तागड्यात टाकतो. ह्याला काय म्हणतात, वेगळं करणार. तर ते वेगळं करणारं भांड असतं ना, 1 किलो 1 लिटर अशी जी मापं असतात किंवा 1 टोपलं भर, हे असं आपण घेतो आणि बाजूला काढतो. तर हे टोपल्याला काय म्हणायचं, अवच्छेदक म्हणायचं. काय म्हणायचं, अवच्छेदक. इकडे ये बघा, इथे बघ, इकडे असं. टोपल्याला काय म्हणायचं, अवच्छेदक म्हणायचं. जे मोठ्याला लहान करतं, मोठ्यामधून काही वेगळं काढतं, त्याला काय म्हणायचं, अवच्छेदक. अवच्छेदक म्हणजे विशेषण वेगळं काढणारं, व्यावर्तक दुसऱ्यापासून अलग करणारं, त्याला काय म्हणायचं, अवच्छेदक म्हणायचं. बरोबर आहे? व्यापक चैतन्यास, व्यापक चैतन्याचा अवच्छेदक कोण, अंतःकरण. अधोरेखा करा. व्यापक चैतन्यास फक्त अंतःकरणच अवच्छेदक मानून त्यालाच जीव म्हणावे. काय म्हणावं, त्याला जीव. काय म्हणावं, त्याला जीव म्हणावे.
असे ज्यांचे मत आहे त्याला काय म्हणतात? अवच्छेदक वाद. काय? व्यापक चैतन्याला क्या वेगळं करणारे कोण आहे? तर अंतःकरण. काय? संपूर्ण व्यापक चैतन्य आहे. हे अंतःकरण काय करतं? त्याच्यामधला अंतःकरणाचा जेवढा आकार आहे तेवढं चैतन्याला वेगळं करतं. म्हणून त्या अंतःकरणाला काय म्हटलंय? अवच्छेदक. काय म्हटलंय? त्याला अंतःकरणाला अवच्छेदक मानून त्यात जीव म्हणावे. काय? व्यापक चैतन्याला फक्त अंतःकरण अवच्छेदक मानून त्यात जीव म्हणावे असे ज्यांचे मत आहे त्यास अवच्छेदवादी असे म्हणतात. व्यापक चैतन्याला लहान करणारं अंतःकरण आहे आणि हे अंतःकरण काय? अवच्छेदक आहे. म्हणून त्याला काय म्हणावं? व्यापक चैतन्याला संकोचित झालेलं चैतन्य आहे त्याला काय म्हणावं? जीव म्हणावे असं ज्यांचं मत आहे त्यांना काय म्हणतात? अवच्छेदकवादी असे म्हणतात. आता फक्त अंतःकरण आणि उपाधी हे विशेषण अथवा उपाधी न मानता हे ना, कोणाला? अंतःकरणाला उपाधी मानायची नाही आणि अंतःकरणाला विशेषण पण मानायचं. बरोबर आहे? अंतःकरण ज्याच्यामध्ये आभास पडलाय. कशामध्ये? कुठंच चैतन्याचा आभास ज्याच्यामध्ये पडलेला आहे असं अंतःकरण. त्याला म्हणतात आभासयुक्त अंतःकरण. आभासयुक्त अंतःकरण उपाधी व विशेषण मानावे असे ज्यांचे मत त्यास आभासवादी म्हणतात. काय करावं? व्यापक चैतन्याची उपाधी कोण? आभासयुक्त अंतःकरण. कोण? व्यापक चैतन्याची उपाधी कोण? अंतःकरण ही उपाधी व विशेषण मानावे असे ज्यांचे मत आहे त्यास काय म्हणतात? आभासवादी म्हणतात. दोघं फरक एवढाच आहे की अवच्छेदकवादी चैतन्यास फक्त अंतःकरण उपाधी व विशेषण मानतात आणि आभासवादी त्या अंतःकरणात आभास जास्त मानतात. काय केलेलं आहे? अवच्छेदकवादी काय करतात? अंतःकरणाला उपाधी मानतात, अंतःकरणाला विशेषण मानतात. हे कोण होत आहे? अवच्छेदकवादी. आणि आभासवादी काय करतात? त्या अंतःकरणात अधिक एक आभास मानतात. काय म्हणतात? आभास जास्त मानतात. पण दोन्ही मतात विशेषणासहित चैतन्य जीव आहे. काय? कुठल्या मतामध्ये? आभासवादामध्ये, अवच्छेदकवादामध्ये, दोनांमध्ये काय? चैतन्य जीव आहे. मग चैतन्य जीव कसा आहे? अंतःकरण सहित आहे. कसा? अंतःकरण ज्याच्यामध्ये विशेषणासहित चैतन्य याला काय म्हटलेलं आहे? जीव आहे. आणि तोच संसारी आहे. जो जीव आहे तोच संसारी आहे. विशेष्य कोण आहे? विशेषण अंतःकरण आहे. आणि विशेषणाचं जो विशेष आहे ज्याचा तुकडा पाडला जातोय ते विशेष जो चैतन्य अंश आहे त्याचे ठिकाणी जन्म मरणातील संसार धर्माचा यत्किंचितही संबंध नाही. ही गोष्ट
दोन्ही पक्षासही मान्य आहे. काय सांगितलंय? व्यापक जे चैतन्य आहे त्याला फक्त अंतःकरण अवच्छेदक आहे, म्हणजे विशेषण आहे मानून त्या जीव म्हणावे. व्यापक चैतन्यात फक्त अंतःकरण हे अवच्छेदक आहे आणि त्या अवच्छेदाने अवच्छिन्न होणारा जे चैतन्य आहे त्याला जीव म्हणावे, असं त्यांचं मत आहे. त्याला अवच्छेदकवादी म्हणतात. इथे अंतःकरण या पक्षामध्ये देखील विशेषणच बनतं. काय बनतं? विशेषणच बनतं. आणि फक्त अंतःकरण उपाधी अगर विशेषण न मानता है ना, कोणाला अंतःकरणाला उपाधी मानलं तर व्यापक चैतन्य उपहित बनतं. काय? अंतःकरणाला जर उपाधी मानलं तर व्यापक चैतन्य काय बनतंय? उपहित बनतंय. मग त्या ठिकाणी तो कोण बनून जातो? कुटस्थ बनतो. पण व्यापक चैतन्याला जर अंतःकरण विशेषण बनलं, म्हणजे अंतःकरण विशिष्ट बनलं, कोण? व्यापक चैतन्य है ना, तर त्या याच्यामध्ये ते अवच्छेदक बनलं. अवच्छेदक म्हणजे विशेषण बनलं. अवच्छेदक बनलं, विशेषण बनलं. विशेषण बनलं तर अंतःकरण विशिष्ट चैतन्य बनतं. आणि विशेषण न बनता उपाधी बनलं नाही चालत का? पुढचे हे नसेल, लाईटच नसेल. अंतःकरण ही उपाधी बनत असेल तर व्यापक चैतन्याचा त्या उपाधीशी जुडलेला जो चैतन्याचा भाग आहे त्याला उपहित चैतन्य म्हटलं जातं. आणि अंतःकरण जर विशेषण बनत असेल तर त्या चैतन्याला विशिष्ट चैतन्य म्हटलं जातं. अवच्छेदक म्हणजे विशेषण. तर अंतःकरण एकतर उपाधी बनतं नाहीतर विशेषण बनतं. काय म्हणतात? अंतःकरण एक तर तुम्ही उपाधी बना, उपाधी बनला तर चैतन्याशी काही संबंध येत नाही. फक्त भाव वाटतं की या उपाधीमध्ये आलाय ते चैतन्य. जैसं या मठामध्ये आकाश अडकल्यासारखं वाटतं की नाही? आणि ते अडकल्यासारखं वाटणच असतं. वास्तविक आकाश अडकलेलं नसतं. कारण आकाश आतही असतं आणि बाहेर असतं. फक्त आपण अडकलेला आकाशाला धरून आपण काय करतोय? मठाकाश आपण म्हणतो. हा जो भेद झाला, हा भेद कशाने झाला? आपल्या मनाने केला, आपल्या दृष्टीने केला. वास्तविक त्यांचा भेद नाही. आता ज्यावेळेला हा रुमाल आहे, हा रुमाल कसा आहे? 10 लाल रुमाल आहे आणि तुमच्याकडे सफेद रुमाल असेल है ना. या ठिकाणी सफेद रंग हा त्या रुमालापेक्षा वेगळा होऊ शकत आणि हे जे लाल रंग या रुमालाशिवाय वेगळं होऊ शकत नाही. बरोबर आहे. तुम्ही वेगळा आता काढू शकत नाही. लाल रंग काढू शकत. तर हा रुमाल लाल रंग विशिष्ट झालेला आहे. काय झालेला आहे? आणि तुमचा रुमाल सफेद रंग विशिष्ट झालेला आहे. जर त्या वस्तूला ते चिटकलं आणि भिन्न नाही करता आलं है ना, तरी पण त्या वस्तूला वेगळं करतं. लाल रंग याला चिटकलाय, याला वेगळं करता येत नाही, तरी पण ते दुसऱ्या रुमालापासून काय होत आहे? या रुमालाला वेगळं करतात. याला काय म्हटलं जातं? विशेषण म्हटलं जातं. बरोबर आहे. आता बघा, स्फटिक जो आहे
म्हणजे टेबलावर ठेवलेला काचेचा गोळा जर ठेवला तर त्याच्यामध्ये काही लाल पिवळा निळा रंग नसतो, पण त्याच्याशी कुठल्याही फुलाचा कुठल्याही रंगाचा संबंध नसतानाही कण्हेरीचं फूल ठेवलं का तो पिवळा दिसतो, पान ठेवलं का ते हिरवं दिसतं. आता ह्याला काय म्हणायचं, त्या फुलाला उपाधी म्हणायचं आणि तो काय म्हणायचं, उपहित म्हणायचं. पण या ठिकाणी फुलाचा रंग त्या स्फटिकाला चिकटलेला नसतो, तो वेगळे राहून काय करतोय, हा पिवळा, हा हिरवा, हा निळा असा आपल्याला काय करतोय, भास करतो. तर अंतःकरण एक तर काय होईल, उपाधी बनली. उपाधी बनली तर त्या व्यापक चैतन्याला चिटकणार नाही, व्यापक चैतन्याशी वेगळं राहील, तरी पण त्याला काय करेल, वेगळं असल्यासारखं भासवेल. बरोबर आहे ना, त्याला काय म्हणायचं, उपहित. मग त्याचं नाव काय बनलं, कूटस्थ. काय बनलं, हा. आणि विशेषण, अंतःकरण विशेषण बनलं की त्याला काय म्हटलं जातं, विशेषण बनलं की ते विशिष्ट झालं. कोण, व्यापक चैतन्य कसं झालं, विशिष्ट चैतन्य. मग त्याला काय आलं, नाव दिलं त्यांनी, जीव दिला. अंतःकरण विशिष्ट चैतन्य झालं की त्याला नाव काय दिलं, जीव दिलं. बरोबर आहे. आणि अंतःकरण उपहित झालं तर त्याला काय नाव दिलं, कूटस्थ दिलं. अंतःकरण उपाधी बनली त्याचं नाव बदलतं, अंतःकरण विशेषण बनलं त्याचं नाव जीव बनतं. बरोबर आहे. आता अंतःकरणाला वेगवेगळं मानलं ना, उपहित बनवण्यासाठी अंतःकरणाला उपाधी केली आणि विशिष्ट करण्यासाठी चैतन्याला विशेषण केलं. कोण, अंतःकरण विशेषण केलं. अंतःकरण विशेषण केलं, अंतःकरण उपाधी करू शकता तुम्ही. केवळ अंतःकरण उपाधी, केवळ अंतःकरण काय विशेषण तुम्ही बनवू शकता. बरोबर आहे. त्याला काय म्हटलं जातं, अवच्छेदकवादी असे म्हणतात. फक्त अंतःकरण उपाधी बनवली नाही अथवा विशेषण मानलं नाही, मग काय, अंतःकरण अंतःकरणच राहणार. आणि ते अंतःकरण व्यापक चैतन्याचा तुकडा करणार, अलग करणार. एक तर ती उपाधी बनून, नाहीतर विशेषण बनून. बरोबर आहे. अंतःकरण एक तर उपाधी बनवू शकतं, एक तर विशेषण बनवू शकतं. कोण, केवळ अंतःकरण. कसं, केवळ अंतःकरण. बरोबर आहे. याला काय म्हणतात, अवच्छेदकवाद. आता हे अंतःकरण दुसऱ्या पद्धतीनेही उपाधी आणि विशेषण बनवू शकतो. कसं कसं तर या अंतःकरणामध्ये व्यापक चैतन्याचा जो प्रकाश पडलेला आहे, भास पडलेला आहे, त्याला काय म्हणतात, भास. मग साभास अंतःकरण झालं. ते काय झालं, साभास अंतःकरण. दुसरं कसं अंतःकरण झालं, एक साभास अंतःकरण. जसं तुम्ही एकटे या तर तुम्हाला एकटं जावं लागतं, सहपरिवार या म्हटल्यानंतर पत्नीला घेऊन जाऊ शकता. बरोबर आहे ना. तर तुम्ही एकटे आणि सपत्नी होता ना, तशा तऱ्हेने अंतःकरण एकटं आणि साभास होऊ शकतं. काय काय अंतःकरण एकटं किंवा अंतःकरण साभास होऊ शकतं. तर एकटं अंतःकरण उपाधी बनू शकतं आणि एकटं अंतःकरण विशेषण बनू शकतं. आणि साभास अंतःकरण पण
उपाधी बनू शकतं आणि साबास अंतःकरण काय विशेषणही बनू शकतं. एवढाच फरक आहे. फरक काय? नुसत्या अंतःकरणाला तुम्ही उपाधी आणि विशेषण बनवलं आहे ना की तुम्ही काय बनता? अवच्छेदकवादी बनता. आणि आभासयुक्त अंतःकरण उपाधी आणि विशेषण मानावे असे ज्यांचे मत आहे त्याच आभासवादी म्हणतात. बरोबर आहे. ठीक आहे. अंतःकरण उपाधी बनतं आणि अंतःकरण काय बनतंय? विशेषणही बनतं. केवळ अंतःकरण उपाधी आणि विशेषण बनलं हे अवच्छेदवादाचं महत्व. बरोबर आहे. मग तिकडे कूटस्थ बनतो आणि काय म्हणतो? इकडे जीव म्हणतो. पण अंतःकरणाला एकटं न ठेवता त्याला आभास चिकटवला है ना, म्हणजे पत्नीसह येण्यासारखं झालं, आभासही चिकटवला. तर हे अंतःकरण, ह्या अंतःकरणाचं नाव साभास अंतःकरण. काय? तेही काय बनू शकतं? उपाधीही बनू शकतं आणि विशेषणही बनू शकतं. हे बनवणारे कोण? साभास अंतःकरण उपाधी आहे आणि साभास अंतःकरण विशेषण आहे. हे जे मानतात त्यांना काय म्हणायचं? आभासवादी. काय? आणि केवळ अंतःकरणाला उपाधी किंवा विशेषण मानतात त्यांना काय म्हणायचं? बस एवढाच फरक समजला. परत एकदा तुम्हाला सांगता येईल का? काय? चैतन्य व्यापक आहे. बरोबर आहे. त्याला उपाधी लावलं तर त्या उपाधीच्या कक्षेत आलं, त्याला उपहित होणार. ते काय बनणार? कूटस्थ बनणार. त्याला विशेषण लावलं तर ते काय बनणार? जीव बनणार. है ना. विशिष्ट आणि उपहित दोनामध्ये फरक येणार. पण या ठिकाणी उपाधी लावणार आहेत किंवा विशेषण लावणार आहे ते कोणाला लावणार आहे? अवच्छेदक नाही, कोणाला लावणार आहे? अंतःकरण. बरोबर आहे ना. हे अंतःकरण कसं? अवच्छेदक एकटं. कसं? एकटं. एकटं म्हणजे कसं? आभास रहित. कसं? केवळ एकट्या अंतःकरणाला उपाधी बनवलं, केवळ एकट्या अंतःकरणाला विशेषण बनवलं की ते अंतःकरण अवच्छेदक बनतं. आणि ह्या मताला मानणाऱ्याला काय म्हणतात? अवच्छेदवादी. बरोबर आहे. आता दुसऱ्यामध्ये काय? तेच अंतःकरण आहे. व्यापक चैतन्य तेच आहे, कूटस्थ चैतन्य तेच आहे आणि जीव चैतन्य पण तेच आहे. बरोबर आहे. पण यांना उपाधी बनणार आणि विशेषण बनणार कोण? अंतःकरण. पण ते अंतःकरण एकटं नाही. आता कसं? आभास है ना. तर कूटस्थ बनण्यासाठी अंतःकरणाला उपाधी लावावी लागेल, बनावं लागेल. आणि जीव चैतन्य बनण्यासाठी अंतःकरणाला विशेषण बनावं लागेल. पण या ठिकाणी अंतःकरण जे उपाधी किंवा विशेषण बनतं ते केवळ आणि केवळ अंतःकरण एकटंच बनतं. अशा मानणाऱ्याला काय म्हणतात? अवच्छेदकवादी म्हणतात. हे लक्षात आलं. आता दुसरे कोण? आभासवादी. हे आभासवादी काय करणार? अंतःकरणालाच काय करतात? उपाधी किंवा विशेषण मानतात. अंतःकरणाला, त्याच अंतःकरणाला, पण एकटं नाही. कसं म्हणतात? त्याच्या आभास सहित म्हणतात. साभास अंतःकरण आहे ना. उपाधी झाली तर तो कूटस्थ चैतन्य. बरोबर आहे. साभास अंतःकरण विशेषण झालं
तर तो जीव चैतन्य असं मानणाऱ्या लोकांचं नाव आभासवादी. काय आता किती वेळा सांगतो सांगा. आभास सहित अंतःकरणाला मानणाऱ्याला आभासवादी म्हणतात. केवळ अंतःकरणाला मानणारा अवच्छेदकवादी. बस एवढंच लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? केवळ अंतःकरणाला विशेषण किंवा उपाधी जे लोक मानतात त्याला अवच्छेदकवादी आहे ना. आभास सहित अंतःकरणाला उपाधी किंवा विशेषण मानलं तर त्या लोकांना काय मानायचं? बस एवढं लक्षात ठेवलं बघा. बाकी अंतःकरण तेच आहे ना. त्याच्यानंतर व्यापक चैतन्य तेच. बरोबर आहे. तेच अंतःकरण उपाधी बनेल, तेच अंतःकरण विशेषण बनेल. हे व्यापक चैतन्य कुठंच बनणार आणि हे व्यापक चैतन्य जीव चैतन्य बनणार. केव्हा एकटं जर अंतःकरण असेल तर त्या लोकांना म्हणायचं अवच्छेदकवादी. काय म्हणायचं? अवच्छेदकवादी. आणि जर तेच अंतःकरण आभासाला घेऊन आलं, साभास आलं, तर तेही काय करणार? व्यापक चैतन्याला तुकडा पाडणार. तो कुठंच होईल ही उपाधी बनलं तर. आणि हे विशेषण साभास अंतःकरण विशेषण बनलं तर ते जीव चैतन्य बनणार. आणि हे साभास अंतःकरण उपाधी किंवा विशेषण मानणारे लोक आहेत त्यांना काय म्हणायचं? आभास. बरोबर आहे. चला आता दोन मध्ये फरक काय मी सांगितलंय तुम्हाला, पटवून दिलेला आहे. दोन मध्ये फरक एवढा की अवच्छेदकवादी चैतन्यात फक्त याला आवळा करा, गोल करा. फक्त अंतःकरण उपाधी किंवा विशेषण मानतात. आणि आभासवादी काय करतात? अंतःकरणात आभास जास्त मानतात है ना. पण दोन्ही मध्ये विशेषणासहित चैतन्याचं नाव काय? जीव है ना. आणि दोन्ही मध्ये उपाधी सहित चैतन्याचं नाव काय आहे? उपहित कूटस्थ. दोन्ही मध्येही कूटस्थ आहे, दोन्ही मध्येही विशेषण आहे. फरक एवढाच आहे की व्यावर्तन करणारं अलग करणारं केवळ अंतःकरण आहे की आभास सहित अंतःकरण. आभास सहित अंतःकरण मानलं तर त्याला काय म्हणायचं? आभासवादी. केवळ अंतःकरण मानलं तर त्याला काय मानायचं? अवच्छेदकवादी. एवढं लक्षात आलं. अवच्छेद माना किंवा आभास माना. व्यापक चैतन्याचं कूटस्थ रूप बनणार किंवा जीव चैतन्य बनणार. केवळ विशेषण अंतःकरण माना. साभास अंतःकरण काय माना? साभास अंतःकरणाला विशेषण किंवा उपाधी माना. इकडे व्यापक चैतन्याचे तुकडे पडतात. कुठले? कूटस्थ चैतन्य, जीवचे. फक्त अलग करणारा एकटा आहे का त्याच्या सहाय्यकासह आलेला? जसं तुमच्या घरी मी एकटा आलो तर मी एकटा आलो ना? नाही, त्या मोजकून सह आला. मग स्वामीजीच्या सेवकासह आला असं तुम्ही म्हणणार. सेवकासह येणं आणि एकटा येणं हा जेवढा फरक आहे तेवढाच अंतःकरण एकटं व्यावर्तन करणार असेल, साभास अंतःकरण व्यावर्तन करणार असेल तरच फरक पडतो. कुठला फरक पडतो? अवच्छेदकवाद, आभासवाद, हे फरक पडतो. बरोबर आहे. आणि आभासवादी अंतःकरणात आभास जास्त मानतात. पण दोन्ही मतात विशेषणासहित चैतन्य
जीव आहे हे लाल करा. काय विशेषणासहित चैतन्य जीव आहे आणि तोच संसारी आहे इथपर्यंत करा. आणि विशेष जो चैतन्य अंश आहे, विशेष कोण? विशेष कोण? चैतन्य अंश आहे. त्याचे ठिकाणी जन्म मरणादी संसार धर्माचा यत्किंचितही संबंध नाही. ही गोष्ट दोन्ही पक्षास मान्य. विशेषांमध्ये काही जन्म मरणाचा संबंध नाही. विशिष्ट चैतन्यात जे अंतःकरण आहे, जे जीव आहे, त्याच्यामध्ये जन्म मरण आहे आणि तोच संसार आहे. हा जीव केवळ अंतःकरण विशिष्ट असेल अवच्छेदकवादी मताने, और आभासवादी मताने कसा असेल? हा जीव साभास अंतःकरण सहित असेल. एवढाच फरक आहे. बरोबर आहे. ही गोष्ट दोन्ही पक्षास मान्य आहे. आता सांगतायत 49वा कल्प. विशिष्टावर प्रतीत होणाऱ्या विशेषणाच्या व विशेषाच्या धर्माचा व्यवहार भेद है ना. हे बघा, हा जो रंग आहे लाल रुमाल, तर लाल हे काय होत आहे? हे बोलतोय तेव्हा लाल हे विशेषण आहे. कोण आहे? लाल याला काय म्हणायचं? विशेषण म्हणायचं. आणि रुमालाला काय म्हणायचं? लाल रंगाने हा रुमाल विशिष्ट झाला, याला काय म्हणायचं? लाल हे काय? विशेषण. आणि रुमाल काय? हे विशेष. पण लाल रुमाल हा विशिष्ट झाला. बरोबर आहे. लाल हे काय? विशेषण. आणि रुमाल हे काय? विशेष आहे. आणि लाल रुमाल हे काय झालं? विशिष्ट झालं. हे लक्षात आलं. आता बघा, ज्या वेळेला हे विशिष्ट, ह्याला विशिष्ट म्हटलं, कोण? लाल रुमाल हे विशिष्ट आहे ना. मग ह्याच्यामध्ये दोनाची प्रतीती होती. एक रुमाल म्हणजे कोण? विशेष. आणि लाल म्हणजे कोण? विशेष. विशेषण. लाल हे काय? विशेषण. आणि रुमाल हे काय? विशेष. आणि लाल रुमाल हे काय? विशिष्ट. हे आलं लक्षात. आता पुढे चला. विशिष्टावर प्रतीत होणाऱ्या कारण विशेषणाच्या, विशेषणाची प्रतीती होईल लाल. विशेषाच्या रुमाल, या दोघांच्या धर्माचा भेद. बरोबर आहे. आता बघा, विशेष अधिक विशेषण. बरोबर. गणित शिकवतो. विशिष्ट. बरोबर आहे ना. विशेष अधिक विशेषण. बरोबर आहे. विशिष्ट झालं. आता पुढे चला. चैतन्य अधिक अंतःकरण. बरोबर कोण? प्रमाता. म्हणजेच कोण? म्हणजेच कोण? झालं का? हे आता लक्षात आलं का? मग पुढे सरा. चैतन्य हे कोण? आत्मा किंवा साक्षी खाली आहे ना. हे अंतःकरण कसं होईल? एक तर केवळ राहील, बस एवढंच सांगता. या बाजूला जे विशेष जे चैतन्य आहे, याचं नाव काय होऊन जाईल? आत्मा किंवा साक्षी. साक्षी. बरोबर आहे. आणि हे विशेषण आहे, हे कोण आहे? अंतःकरण. बरोबर आहे. हे अंतःकरण कसं राहील? एकटं राहील म्हणजे केवळ किंवा साभास राहील. बरोबर आहे. आणि मग केवळ राहो किंवा साभास राहो. विशिष्टाचं नाव काय? विशिष्टाचं नाव काय? प्रमाता. नाहीतर कोण? जीव. नाहीतर कोण? बस एवढं समजलं का नाही? काय
जे चैतन्य आहे म्हणजे जे विशेष आहे ते काय आत्मा किंवा साक्षी आहे, बरोबर आहे. आणि विशेषण आहे कोण आहे, अंतःकरण. हे अंतःकरण केवळ असेल किंवा आभासाच आहे. सावाच अंतःकरण केवळ अंतःकरण हे कसंही असू द्या, पण जे विशिष्ट बनेल त्याचं नाव काय बनेल, प्रमाता, जीव, झालं. दोन्ही पक्षामध्ये आहे ना. मग फरक कुठे येतोय, एकटं यायचं बायको सगळं यायचं, हा जेवढाच फरक, तेवढाच फरक. अंतःकरणाने एकटं यायचं नाही तर काय आभास सहित घ्यायचं, बरोबर आहे. चला आता हे समजावून सांगतायत, हे केवळ समजून घेऊया, मग ते कसं काय होत आहे ते नंतर बघूया. विशिष्टाचे ठिकाणी प्रतीत होणाऱ्या धर्मात असा अनुभव आहे. काय विशिष्टाच्या ठिकाणी प्रतीत होणाऱ्या धर्मावर असा अनुभव आहे. काय कधी फक्त विशेषणाच्या धर्माची प्रतीती विशिष्ट, जे विशिष्ट आहे त्याच्यावर विशेषण धर्माची प्रतीती अधिक रूपाने, ठळक रूपाने होते, बरोबर आहे. मग दुसऱ्या ठिकाणी विशेष कधी काय होतं, विशिष्टावर विशेष धर्माची प्रतीती अधिक ठळकपणाने होऊन जाते, बरोबर आहे. विशेषण नसतं असं नाही. तर आता 1-2 नंबर मध्ये तुम्ही काय समजलं, विशेषतावर विशेषणाची प्रती ठळकपणे होते कधी, कधी विशेषाची ठळकपणे प्रतीती होते, बरोबर. एवढं समजलं. आता कधी कधी विशेष आणि विशेषण या दोघांच्याही धर्माची प्रतीती विशेषावर होते, है ना. कधी एकाची प्रतीती होणे, दोघांपैकी एकाची, दोघांपैकी म्हणजे विशेषण आणि विशेषण या दोघांपैकी एकाची प्रतीती होते. कधी का दोघांचीही प्रतीती होते. ज्ञान दिसतं सरळ दोघेही आहेत असं वाटतं. कधी काही एकच मुख्य आहे, कधी काही दुसराच मुख्य आहे. तर आता काय सांगितलं, विशिष्टावर धर्माची जी प्रतीती होते, तर पहिल्यामध्ये कुठली सांगितली, विशेषणाची प्रतीती. दुसऱ्यामध्ये कसली सांगितली, विशेषाची. आणि तिसऱ्यामध्ये काय सांगितलं, विशेषण आणि विशेषण दोघांचीही प्रतीती होते. झालं. पुढे सरकू. आता पुढे सरकूया. आता ह्याला उदाहरण देऊन तुम्हाला समजावून सांगतो. वाक्य येतं, काय वाक्य येतं, घट जोपर्यंत आहे तोपर्यंत घटाकाश. याने एक दगड आणला आणि तो दगड घटावर टाकला. आता घटाकाश राहिलं का नाही राहिलं, नाही राहिलं ना. मग आता तुम्ही काय म्हणणार, घटाकाशाचा नाश झाला. काय म्हटलं, बरोबर आहे. त्या घटाकाशाचा नाश झाला या वाक्यात विशेषण जो घट त्याचा नाश होतो, बरोबर आहे. कोणाचा नाश झाला, विशेष जे आकाश त्याचा नाश होतो का नाही. विशेष कोण, आकाश, घटाकाश नाही. विशिष्ट कोण, घटाकाश. या विशिष्ट घटाकाशामध्ये विशेषण कोण, घट, आणि विशिष्ट कोण, आकाश, बरोबर आहे ना. कशामध्ये विशिष्ट कोण, घटाकाश. विशिष्ट कोण, कोणाचं नाव विशिष्ट, घटाकाश. याच्यामध्ये कोणाची प्रतीती होती आहे, दोघांची, घटाची आणि आकाशाची. पण ज्या वेळेला दगड टाकून घट तुम्ही फोडता त्यावेळेला तुम्ही काय म्हणता,
घटाचा नाश झाला, पण त्यावेळेला आकाशाचा नाश होतो का? नाही. बरोबर आहे. या वाक्यात विशेषण जो घट त्याचा नाश होतो, विशेषण जे आकाश त्याचा नाश होत नाही, असे असूनही विशेषणाच्या नाशाचा भ्रम विशिष्ट जे घटाकाश त्यावर दिसतो. काय विशेषणाच्या नाशाचा भ्रम. आपण काय म्हणतोय? नाश कशाचा झाला? घटाचा. आकाशाचा नाश झाला काय? नाही. पण घट फुटल्याबरोबर त्याच्यामध्ये उपाधीने विशिष्ट झालेलं घटाकाश पण गेलं का? घटाकाश आपण बोलतो का आता त्याला? घटाकाश कुठपर्यंत बोलू आपण? घट असापर्यंत. घट फुटला की आपण काय बोलतो? घटाकाश पण नाही झालं बोलतो ना. फुटला कोण? घट. आकाश फुटलं का? संपलं का? पण आपण घटाकाश नष्ट झालं म्हणतो. बरोबर आहे. परत एक या वाक्यात विशेषण जो घट त्याचा नाश होतो, विशेषण जे आकाश त्याचा नाश होत नाही, असे असूनही विशेषणाच्या नाशाचा भ्रम, त्या विशिष्ट जे घटाकाश त्यावर होतो, घटाकाश नष्ट झाला असं आपण म्हणतो. पण घटाकाश काय होत? ते महाकाश होत ना, ते कधीतरी नष्ट झालं का? नाही झालं. पण घट नष्ट होतात आपण काय म्हटलंय? घटाकाशाचा नाश झाला. हा भ्रम आहे. काय भ्रम आहे. आता कुंडलवान पुरुष निद्रिस्त आहे. काय वाक्य कसं? योगी लोक आहे ना, मोठे मोठे असे कुंडल घालतात. आपला योगी आदित्यनाथ आहेत ना, बघा त्यांची मोठी अशी एवढी एवढी कुंडल आहे अस्थिदंताची. ते कुंडलवान पुरुष निद्रिस्त आहे. बरोबर आहे. कुंडलवान आणि पुरुष है ना. कुंडलवान पुरुष हे विशिष्ट आहे. बरोबर आहे. या वाक्यात कुंडल विशेषण आणि पुरुष काय विशेष? बरोबर आहे. विशेषण कोण? कुंडल. आणि विशेष कोण? पुरुष. आणि कुंडलवान पुरुष हे काय? विशिष्ट आहे. त्याच विशेषणाचे ठिकाणी आहे ना. आता बघा, कुंडलवान पुरुष झोपलाय, निद्रिस्त आहे. बरोबर आहे. काय म्हटलं आपण? कुंडलवान पुरुष निद्रिस्त आहे. झोपला. आता या ठिकाणी झोपलाय कोण? कुंडल का पुरुष? पुरुष झोपलाय. पुरुष. झोपेचा धर्म कोणावर आला? पुरुषावर आला. कुंडलावर नाही. बरोबर आहे. या वाक्यात कुंडल विशेषण पुरुष विशेष आहे आणि कुंडलवान पुरुष विशिष्ट आहे. त्यात विशेषणाच्या ठिकाणी निद्रा संभवत नाही है ना. विशेषण जसंच्या तसं आहे, ते झोपलेलं नाही. पण ती विशेष जो पुरुष त्याचे ठिकाण आहे है ना. पण पुरुष झोपलाय ना, म्हणतोय काय? म्हणतोयच काय तू तिथे? झोपला कोण? पण म्हणतो काय? है ना. नाश कोण झाला? पुरुष घटक. पहिल्या घट आणि आकाश मध्ये नाश कोणाचा झाला? घटाचा झाला. पण नष्ट कोण झालं असं म्हणतोय? घट आकाश है ना. विशेषणाचा नाश झाला, आकाशाचा नाश झाला नाही. पण आपण घटाकाश नाश झाला अशा भ्रमाने वागतो. दुसऱ्या उदाहरणात आपण काय म्हणतोय? कुंडलवान पुरुष झोपला है ना. या ठिकाणी वास्तविक कुंडल काय? चेतन नाही, ते झोपू शकत नाही. झोपलाय कोण? पुरुष. म्हणताना आपण काय करतोय? कुंडलवान पुरुष झोपलाय असं म्हणतोय. हा बरोबर है ना. पुरुष झोपला, कुंडलवान पुरुष झोपलेला नाही. पण म्हणताना म्हणतो आपण कुंडलवान पुरुष झोपलाय. दोन उदाहरण झाले. एक विशेषण नाश आणि विशिष्ट नाश.
दुसरं विशेष नाश आणि विशिष्ट नाश. एका भागामध्ये कोण येतं मुख्य, विशेषण मुख्य राहतं. दुसऱ्या भागामध्ये कोण विशेषण. पहिल्या याच्यामध्ये नाश कोणाचा झाला, पण आपण म्हटलो काय, घटाचा नाश झाला. दुसऱ्यामध्ये झोपलेला कोण आहे, कुंडल नाही, पण म्हणतोय काय, विशिष्ट झोपलाय, कुंडलवान पुरुष झोपलाय. समजलं. एवढं कोणी तुम्हाला समजावून सांगणार नाही आणि कधीही तुम्हाला हे समजावून घेण्याची इच्छा पण होणार नाही. पण इथे आल्यानंतर या गोष्टीचाच विचार व्हावा लागतो. चला पुढे झालं. आता पुढे जाऊया. शस्त्री युद्धात गेला. काय शस्त्री युद्धात गेला. शस्त्री का अर्थ आहे शस्त्रवाला. काय शस्त्रीचा अर्थ काय, शस्त्रवाला. कुठे गेला, युद्धात गेला. युद्धात मेला असा आहे का, तर युद्धाला गेला, युद्धास गेला असं असलं पाहिजे. या वाक्यात शस्त्री म्हणजे शस्त्रवाला. काय लिहिलं का बर, याच्यामध्ये विशेषण कोण, शस्त्र. बरोबर आहे. आणि विशेष कोण, पुरुष आहे ना. आणि विशिष्ट कोण, शस्त्री, शस्त्रवाला. बरोबर आहे. हे लक्षात येते का. पण आता शस्त्री युद्धात गेला, मग याच्यामध्ये कोण गेलं, युद्धात कोण गेलं, बरोबर आहे. बरोबर आहे. असं नाही एकटा पुरुष गेला असं नाही, किंवा शस्त्राला एकटं नेलं असंही नाही ना. तर कसं, ज्ञानामध्ये शस्त्र असलेला शस्त्रासकट पुरुष गेला. ज्या ठिकाणी काय झालं, दोघांचंही भान झालं. कोणाचं, विशेषणाचं आणि विशेषणाचं. या तीन गोष्टी समजल्या. शस्त्री युद्धात गेला या वाक्यात शस्त्र विशेषण व शस्त्र धारण करणारा पुरुष विशेष आणि शस्त्री हा विशिष्ट आहे. बरोबर आहे. शास्त्री नव्हे बरं का, शास्त्री नाही. तो प्रल्हाद शास्त्री तुम्हाला आठवण येते. शास्त्रीय शस्त्र ज्याचं असतं त्याला शस्त्री म्हणतात. शस्त्री हा विशिष्ट आहे. युद्धात जाणे हे कोणाचं, एकट्याचं नाही, विशेषणाचं नाही, न विशेषाचं नाही, दोघाचं आहे. दोघाचं झालं तर जगून येण्याची शक्यता नाही, तर काय शक्यता नाही. विशेषण व विशेषण या दोघांनाही घडतं. आता पुढे सरको का, तिन्ही गोष्टी व्यवस्थित समजल्या का. विशिष्ट समजल्या असतील तरच पुढे जाण्यामध्ये. त्याचप्रमाणे विशेषण हे साक्षी चैतन्य, त्याचे ठिकाणी कोण आहे, विशेष आहे. बरोबर आहे. संसार धर्म यत्किंचितही नाही. क्या त्याप्रमाणे विशेष कोण, साक्षी चैतन्य. त्या ठिकाणी संसार धर्म यत्किंचितही नाही. ते फक्त कोणावर आहे, विशेषण कोण, त्या अंतःकरणाच्या ठिकाणी आहे. हे मागे आपण जीव चैतन्याचे लक्षण सांगते वेळी स्पष्ट करून सांगितले आहे ना. जो साक्षी चैतन्य आहे ना, त्याचं ते विशेष आहे, विशिष्ट आहे आणि त्याचं विशेषण अंतःकरण. पण सुख दुःख भय लज्जा आस हे सगळे धर्म अंतःकरणामध्ये आहे ना. आणि त्या साक्षीवर येत नाही, बिलकुल येत आहे ना. ते अंतःकरणाचे धर्म आहे. साक्षी म्हटल्यानंतर सुखी दुःखी भय लज्जावाला कोण म्हणलं, अंतःकरण.
तुम्ही अंतःकरणावर ते थोपवून टाकलं. पण आता विशेषज्ञ अंतःकरण त्याचे ठिकाणी संसार धर्माचे आहे ना, विशिष्ट जो प्रमाता किंवा जीव याचे ठिकाणी प्रतीती होते आणि त्याप्रमाणे मी करता भोगता आहे असा जीवाचा व्यवहार होतो. हे खूप महत्वाचा आहे ना. अंतःकरण उपाधी बनले. काय अंतःकरण उपाधी बनले. ते काय ठोकतात बघून ये बा. अंतःकरण उपाधी बनले है ना. तर उपाधी ही उपहित मध्ये मिसळत नाही, अलग राहत. पण सगळे धर्म कोणावर असणार? उपाधीवर, अंतःकरणावर असतात. आणि तो साक्षी चैतन्य आत्मा कुटस्थ ज्याला म्हणतात तो उपाधी वेगळे, तुम्ही विश्वनाथ है ना, तो उपाधी वेगळा राहतो. उपाधी त्याच्यावर येत नाही, बरोबर आहे. आणि ज्या वेळेला तो विशिष्ट होतो म्हणजे प्रमाता म्हणजे जीव म्हणजे कोण संसारी बनतो, त्यावेळेला ते धर्म अंतःकरणावर असतात. कोणावर असतात? कोणते धर्म? सुख दुःख, आस भय चिंता लज्जा काम क्रोध हे सगळे धर्म कोणाचे आहेत? पण ते धर्म विशिष्ट जो काय जीव आहे, संसारी आहे, प्रमाता आहे, त्याच्यावर सगळे येतात. तो म्हणतोय मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मला त्रास होतोय, मला क्लेश होतोय, तुमच्यामुळे मला त्रास झाला, असं तो म्हणतो. बरोबर आहे. फरक लक्षात येतोय का? जर अंतःकरण उपाधी झालं तर आपण कोण? मी कुठस्थ आहे ना. अंतःकरण जर विशेषण झालं तर मी सुखी, मी दुःखी, मला लाज वाटते, मला भय होतोय, हे सगळं. म्हणजे हे काय झालं? खरं तिकडे काय फरक पडतो का चैतन्यावर? नाही. मग फरक कशामध्ये पडतो? आपल्या मनात. हे सगळे खेळ, ही सगळी नाटकं, या सगळ्या भूमिका हे कोणाचे खेळ आहेत? मनाचे खेळ आहेत. हे लक्षात येत आहे का तुम्हाला? त्याच्यावर काही फरक पडत नाही आहे ना. त्याला विशेषण मानल्यावर हे सुखी दुःखी होत. गुरुने सांगितलं की ते विशेषण मान नको, त्याला उपाधी मान. तो मानून बघतो, होय उद्यापासून मानतो मी आत्मा आहे, मला याचा काही त्रास होत नाही है ना. ढोल वाजून देत नाही तर आणखी काय करू दे. तो आपलं त्याचं काम चालू होतं. सगळ्या लोकांना काय होतोय? विक्षेप होतोय. जरा जाऊन त्यानं थांबायला सांग. असंच होतं ना. चला, त्याचप्रमाणे विशेष जे साक्षी चैतन्य, साक्षी चैतन्याचे ठिकाणी चालले बा. कुटस्थ साक्षी चैतन्य म्हणजे कुटस्थ, वरली आत्मा. विसरू नका या गोष्टी. एकदा सांगितलेल्या गोष्टी विसरायचं नाही. त्यालाच आत्मा म्हणणार, त्यालाच काय म्हणणार? कुटस्थ राहतो. त्याचे ठिकाणी संसार धर्म यत्किंचितही नाही. मग ते कोणावर आहे? ते फक्त उपाधी रूप विशेषण जे अंतःकरण त्याचे ठिकाणी आहे. हे विशेषण नाही बनत, हे उपाधी बनते. हे मागे जीव चैतन्याचे लक्षण सांगते वेळी स्पष्ट करून सांगितले. आता विशेषण जे अंतःकरण त्याचे ठिकाणचे संसार धर्माची विशिष्ट जो विशिष्ट कोण? प्रमाता किंवा जीव किंवा संसारिक त्या ठिकाणी प्रतीती होतो. कशी प्रतीती होते ती पण लिहा. मी सुखी दुःखी,
अज्ञानी अशी प्रतीती होते, त्याला प्रतीती येते. मग त्याप्रमाणे तो कोण म्हणतो मी करता मी भोगता, असा जीवाचा व्यवहार होतो. मग तो जीव म्हणतो. जीव म्हणजे करता भोगता संसारी. मी मुलबळवाला आहे, लेकरबाळा आहे, मी गृहस्थ आहे, मला तुमच्यासारखं कसं काय वाटतं येईल. झालं का? व्यवहार होतो. पण तो संसार वरील विचाराने केवळ अंतःकरणाचा आहे आणि कोणाचा नाही, आत्मचैतन्याचा नाही. या सिद्धांताचा मुमुक्षुने वारंवार तुमचं दुःख, तुमचं क्लेश, तुमचे त्रास, तुमच्या ज्या आणखी काय आधी व्याधी या कशा दूर होतील, कशा दूर होतील? कुठल्या विचाराने? मी आत्मस्वरूप आहे आणि माझे हे धर्म नाही. हे धर्म अंतःकरणाचं आहे, शरीराचं आहे आणि शरीर तसंच वागणार आहे ना. मी याच्यापेक्षा निराळ. माझं काय? मरण कोणाचं? शरीराचं. जन्म कोणाचा? आधी कोणाचा? व्याधी कोणाचं? हे सगळं कोणाचं आहे? लज्जा, आज, भय, लज्जा, काम, क्रोध, हे सगळं ज्याचं ओझ त्याला देऊन टाका ना. काय मग तुम्ही कसे राहिले? नामा निराळे. कसे राहिले? नाम रूपात निराळे राहिले. बरोबर आहे ना? हे कधी संसारात असताना झालं पाहिजे. कधी संसारात असताना, संसाराच्या बाहेर तुम्हाला काढलं पाहिजे. याला कौशल्य कसं तू बघ. निज वस्तू दाखव नाही. तुम्ही कोण आहे? जीव नाही. तुम्ही कुठं आत्मा. आणि हे सगळे धर्म कोणाचे आहेत? अंतःकरणाचे आहेत, शरीराचे आहेत, तुमचे नाही. तुम्ही कसे आहेत? शुद्ध बोध स्वरूप, सत चित आनंद स्वरूप तुम्ही आहेत. हे एकदा तुम्ही दृढ बोध करायला गेल्यानंतर तुमचे जे अनेक जन्मापासून आलेल्या ज्या हडबडी गडबडी, चिंता, खेद, खंती, या सगळ्या गोष्टी काय होतात? शांत होतात. तुकाराम महाराजांचे अभंग वाचा, तुम्हाला कळेल. मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चय. पुढे काय? नासून या गेली खंती, सहज स्थिती भोगाची. काय? सगळी खंती संपून गेली. कायेला मरण नावाची गोष्ट राहिली नाही. हा जन्म घ्यायचा, तो जन्म घ्यायचा, हा जन्म घ्यायचा, तो जन्म घ्यायचा, हे कायेच्या पाठीमागे लागलेलं आहे. माझ्या नाही आहे ना. कायेच्या पाठीमागे लागलंय. पण मी विचार बोध केल्यानंतर आता काया पण सुटून गेली. तिच्या पाठीमागे सुद्धा काय? जन्म मरण, मरणा हाती सुटली काया. आता मेला, जगला, जन्माला आला, हे कायला म्हणता येणार नाही. आणि मला तर नाही, मला वेगळंच करून घेतलेलं आहे. माझा संबंधच नाही त्याच्याशी. झालं? बघा आता पुढे. वरील विचाराने केवळ अंतःकरणाचा आहे, अधिष्ठान आत्मचैतन्याचा नाही. या सिद्धांताचा मुमुक्षुने वारंवार विचार करणे आवश्यक आहे. काय? मी करता भोगता असा जीवाचा व्यवहार होतो. पण तो संसार वरील विचाराने कोणाचा आहे? अधोरेखा करा.
तो संसार केवळ वरील विचाराने कोणाचा आहे? अंतःकरण केवळ अंतःकरणाचा आहे. आणि कोणाचा नाही? अधिष्ठान आत्मचैतन्याचा नाही. हे अधोरेखाकराने जप करायचं. रामरामच्या ऐवजी जप करायच्या ऐवजी रामराम जो तुम्ही जप अजूनपर्यंत केला त्याच्यामुळे तुम्हाला आता काय होणार आहे? नवा जप मिळाला आणि पूर्व जप सुटला. आता तो रामराम जप करायची गरज नाहीये. आता काय करायचंय? मी आत्मा आहे. हे सगळं क्लेश वगैरे कोणाचं होत आहे? त्याचं होत आहे. अहंकार कोणाचा? अंतःकरणाचा. अभिमान कोणाचा? क्रोध कोणाचा? लाज कोणाची? भय कोणाची? चिंता कोणाची? काळजी कोणाची? यालाच म्हणतंय ज्याचं ओझं त्याच्या डोक्यावर देऊन देणार आपण मोकळं. ज्याचं ओझं त्याला देऊन टाका ना बाबा. तुम्ही तुमच्यावर अंतःकरणाचं ओझं तुमच्या डोक्यावर कशाला घेता? याच्यातून तुम्ही काय होणार? मोकळे होणार आहे. याच्यातून तुम्हाला शांती मिळणार आहे. याच्यातून तुम्हाला समाधान मिळणार आहे. मोठीच्या मोठी संकट आली जे ज्याचा तो निर्वेळ काय हे कोणाचं आहे? अंतःकरणाचं आहे. निभो आपण वेगळे. याच्यासाठी बर्मामध्ये जपान्याचं बॉम्बफेकी विमान आली. गाडीत गुजराती माणसं बसली होती. तरुण माणसं होती. एक म्हातारी होती आणि गाडी चालत होती. वरून बॉम्बर आले. सगळी माणसं गाडीने हळूहळू वेग कमी करेपर्यंत सगळी उड्या मारल्या. त्याच्यातली अनेक लंगडी झाली, मोडली बिडली. त्या म्हातारीला घेऊन जायला आलं. ते म्हणाले मी जाणार नाही. तुम्हाला जायचं तर जा. माझ्यावर बॉम्ब टाकला तर मी मरून जाईल. मला काही जगायचं नाही. माझं संपलंय आता. हा 85 वर्षाचं आयुष्य झालंय. आता काय जगायचं नाही. ती जप करत राहिली. राम 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 राम. है ना. जपानी आले. बॉम्बफेक केले. पुढच्या डब्यावर केले. मागच्या डब्यावर केले. ह्या डब्यावर केलीच नाही. पडलेच नाही बॉम्ब. अधिकारी आले. अधिकाऱ्यांनी शोध घेतला. कोण मेले काय मेले. जिकडे तिकडे ओरडा ओरडी रक्त. पाय मोडलाय हे मोडलाय. सगळीकडे जळले आहेत. डबे जळले आहेत. या डब्यात आल्यानंतर ती शांतपणे काय करत? जप करतो. तू कशी काय जगलीस? मी नाही जगले. रामाने जगवलं. म्हणून म्हणा आपलं ओझं दुसऱ्याचं ओझं आपल्यावर घेतलं नाही. दुसऱ्याचं ओझं दुसरं आहे ना. जगवतो तो कोण? एक गाणं आहे. मारने वाला है भगवान, तारने वाला है भगवान. है ना. बोला सांगा. विश्व त्याच्यामुळे चालतंय. करणारा तो आहे. उगा धावण्यामध्ये ती जर धावली असती तर मेली असती. तंगडही मोडून गेली असती. मी वळत बसली आहे ना. तिने परमेश्वरावर भरोसा ठेवला. ती म्हणाले मरायचं आहे ना मरू. प्रारब्ध असेल तर मरू. नाही प्रारब्ध असेल तर मरणार नाही. देवाचा भार देवावर टाका. है ना. देवाचा भार तुम्ही घेऊ नका. ते काम देवाचं आहे. तुमच्या प्रारब्ध कर्माप्रमाणे जगवणं हे काम देवाचं आहे. तुमच्या प्रारब्ध कर्माप्रमाणे मारणं हे काम देवाचं आहे. याचं त्याच्यावर ठेवा. तुम्ही निश्चिंतपणे काय करा. शांतपणे समाधानपणे काय करा. बोलणं सोपं असतं. स्वतः करणं वागणं वेदांत जीवनामध्ये उतरवणं ही कठीण गोष्ट. आणि जो जीवनामध्ये वेदांत उतरवतो तो वीर पुरुष. तो पुरुषार्थी. तो खरा. बाकीचे कोण? बोलाचीच कडी बोलाचा. हे लक्षात येत आहे.